श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा तुला माझे रोजचे ऐकू कंटाळा तर आला नाही ना? तर मग ऐका बाळा. स्वामी म्हणतात, बाळा एखादे काम तू आवडीचे करायला घेतलीस आणि तुला त्याच्यात यश नाही आले तर तू आमच्यावर बाळा रागवशील ना? नाही ना? अरे तू फक्त प्रयत्न कर, न कंटाळता. इथेच तर तुझी खरी परीक्षा असते. आणि बाळा बघता बघता एक दिवस तुझं असेल आवडत्या कामात तुला यश येईलच. तेव्हा तू बोलशील, स्वामींनी माझे ऐकले आणि मला भरभरून दिले. अरे बाळा असे आहेत आमचे चमत्कार. तुम्हा माणसांना आमच्यावर संयम ठेवायला वेळच नसते. मग तुम्ही अर्धवट आम्हाला सोडून जाता. पण बाळा आम्ही तुम्हाला कधीच सोडत नसतो रे. अरे आमचे भक्त असता तुम्ही. म्हणून बाळा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर थोडे कष्ट पण घ्यावे लागतात. आपण त्याचबरोबर आमच्यावर विश्वास आणि संयम ठेवावा लागतो. बाळा लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा तुला एक सांगू का? माझा एक भक्त नेहमी माझ्या समोर हात जोडून उभा असतो आणि मला नेहमी तेच वाक्य सांगतो की स्वामी माझी इच्छा पूर्ण करा. अरे बाळा मी रोज माझ्या भक्तांचे ऐकतो. अरे मला कंटाळा येतो तेच ऐकायला. तो भक्त आम्हाला खूप त्रास देतो, आमच्याशी भांडतो. का तर आम्ही त्याची इच्छा पूर्ण करीत नाही म्हणून. आणि बाळा एक दिवस आम्ही आमच्या भक्ताची इच्छा पूर्ण केली. तो भक्त आमच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला की स्वामी माझी तुम्ही इच्छा पूर्ण केली. अरे तो भक्त खूप आनंदात होता. बाळा भक्तांचा आनंदी चेहरा पाहून आम्हाला पण खूप आनंद झाला. आणि बाळा तो भक्त मला म्हणाला की स्वामी मी तुमच्याशी खूप भांडलो, स्वामी मला माफ करा असे म्हणाला. तर बाळा आम्ही भक्ताला म्हणालो की बाळा रोज देवाशी भांडायचे नसते. अरे आम्हाला माहिती असते की आमच्या भक्ताला काय हवे असते ते, पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. अरे त्यासाठी माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि थोडीशी वाट पहा असे आम्ही त्या भक्ताला समजावले. त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले. तो भक्त म्हणाला, स्वामी तुम्ही खरोखर माझी माऊली आहात असे बोलून तो भक्त घरी निघून गेला. तर स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा ऐकलीस का गोष्ट? कशी वाटली ऐकू?